तुळजाभवानीचा उदो उदो मराठी किचन आणि शॉपिंगमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. मी आज वांग्याचं भरीत करायला घेतलेलं आहे. त्यासाठी मी लोखंडाच्या कढईमध्ये कांदा, शेंगदाणे आणि बारीक चिरलेली फुलगोबी घेतलेली आहे. ती तेलामध्ये छान परतून घेते. तोपर्यंत इकडे मी एका वाटीमध्ये कच्ची मिरची, लसूण, जिरं आणि सांबार टाकून ते बारीक घेतलेलं आहे करून. इकडे मी सोले सुद्धा मिक्सरला छान फिरवून घेतलेला आहे. त्यात पाणी टाकून आणखी एकदा फिरवून घेतलं. तोपर्यंत माझ्या इकडे हा जो भरिताचा मसाला आहे म्हणजे शेंगदाणे, कांदा आणि फुलगोबी ते छान झालेला आहे. त्यात मी 2 चम्मच तिखट टाकणार आहे, हळद टाकणार आहे. विशेष म्हणजे मी हे कच्चं असतानाच यात मी जे वांग भाजलेलं होतं ते स्मॅश करून टाकणार आहे. कारण की ते कच्चं तिखट जेव्हा आपल्या वांग्याला लागतं आणि मग जेव्हा आपण ते वांग्याचं भरीत शिजवतो तेव्हा त्या तिखटाचा खरी जी चव आहे ती मस्त लागते. मेथी मी या दिवसात प्रत्येक भाजीत टाकते म्हणजे टाकतेच मैत्रिणींनो, छान टेस्ट येते मेथीमुळे. आणि पहा, ही जी रेसिपी आहे ही मी यासाठी शेअर करते की मी आज हा पदार्थ केला, तुम्ही नक्की ट्राय करा, पोटभर जेवण होईल. आता पहा, मी इकडे सोल्याची भाजी तयार करायला घेतलेली आहे. सोल्याची भाजी सगळ्यांनाच येते मला माहिती आहे. कोणी सोल्याची भाजी म्हणते, कोणी तुरीच्या दाण्याची भाजी म्हणते. थोड्याशा तेलामध्ये मी कच्चं मिरचीचं वाटण परतून घेत आहे. ते सोल्याच्या भाजीला तेल अगदीच थोडं हवं आहे, हेल्दी पण होतं, त्यामुळे कमीच तेल मी वापरते. हे कच्चं मिरची असल्यामुळे आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तिचा कचवटपणा सगळा निघून जायला हवा. नंतर मी आता त्यात हळद टाकणार आहे आणि मिक्सरला जे मी तुरीचे दाणे वाटून घेतले होते त्यात पाणी टाकलं होतं आणि पुन्हा वाटून घेतलं होतं ते मिश्रण मी आता कढईत ओतणार आहे. आणि कढईत टाकल्यानंतर मग मला थोडंसं ते घट्ट वाटलं, त्यामुळे मी थोडं पाणी टाकणार आहे. आपल्याला जसा घट्टपणा हवा असतो तसा आपण करतो. कोणाच्या घरी घट्ट आवडतं, कोणाच्या घरी पातळ आवडते भाजी, त्यानुसार आपण करणार आहोत. आता पहा, चवीनुसार मी मीठ टाकणार आहे आणि थोडं पाणी मला कमी वाटतं म्हणून मी पाणी त्यामध्ये आणखी टाकणार आहे. मी ही आज केलेली डिश पोटभर सगळेजण जेवलेत, म्हणून तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुमच्याही घरचे सगळेच जण पोटभर जेवतील. मैत्रिणींनो, सोल्याची भाजी, वांग्याचं भरीत म्हटलं की भाकर आलीच. आणि भाकरीची मजा तर करताना आहे. भाकर फुगली की दुसरी भाकर टाकायला त्याच्यापेक्षा जास्त मजा येते. पण जर फुगली नाही की मग मात्र डिसमूड होतो. असं तुमच्यासोबत होतं का? माझ्यासोबत प्रामाणिकपणे असं होतं बरं. चला आता प्लेटिंग करायला घेऊ. छानपैकी मी सॅलेड तयार केलेला आहे. त्यानंतर आता मी कढी गोळे केले होते त्याचीच मी रेसिपी टाकायची विसरली. कढी गोळे, मस्तपैकी वांग्याचं भरीत, सोल्याची भाजी आणि छान सॅलेड. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडल्यास कमेंट करा, शेअर करा, लाईक करा.